नमस्कार, मी माधुरी. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कटिंग पासून झाडं कशी लावायची आणि कटिंग लावण्यासाठी मी कोणती माती वापरलेली आहे हे तुम्हाला मी सर्व सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि इथे पहा, मी सुरुवात गुलाबापासून केलेली आहे आणि हा गुलाब माझा वर्षभर मला फुले दिलेली आहेत ह्या गुलाबाने. आणि आता मी पूर्णपणे गुलाबाची छाटणी केलेली आहे आणि त्याच्यापासूनच आता मला कटिंग लावायची आहे. आपण जेवढ्या पण कटिंग लावणार आहेत त्या पूर्णपणे हेल्दी फांद्या असाव्यात, त्याच्यावर कुठलीही कीड नसावी. आणि लावण्यासाठी आपल्याला मजबूतच फांद्या निवडायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन मुळे पकडतील त्यांना आणि छान अशा कटिंग जगतील. म्हणून आपल्याला चांगल्या हेल्दी हेल्दी फांद्या निवडायच्या आहेत. आणि कटिंग हे आपल्याला लहान मोठ्या कशा पाहिजेत तशा करून घ्यायच्या आहेत. आणि इथे पहा, आता मी पूर्णच कट करून घेते आणि जेवढ्या पण हेल्दी फांद्या आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन जगतात. आणि जर तुम्ही पातळ कटिंग लावली ती सुद्धा जगेल, पण ज्या वेळेस भरपूर त्याची वाढ होईल तेव्हा आपल्याला कट करायचं आहे वरती, म्हणजे झाड पुन्हा ते मजबूत होईल आणि मस्त फुले सुद्धा येतील. इथे पहा, मी भरपूर झाडं कट केलेले आहेत आणि आता जास्वंदी सुद्धा मला कटिंग पासून लावायची आहे, म्हणून ती सुद्धा मी लावणार आहे. तुम्ही जास्वंदी कधीही लावू शकता, हिवाळ्यामध्ये सुद्धा छान जगते आणि पावसाळ्यात तर जगतेच जगते. म्हणून तुम्हाला जास्वंदीचे कुठे झाड दिसेल तर तुम्ही नक्कीच कटिंग घेऊन या आणि ते लावा. आणि जरी मोठी कटिंग लावली तरी सुद्धा ती ती पण जगते. फक्त आपल्याला नंतर त्याला कट करायचं आहे, म्हणजे त्याला अधिकचे फुटवे येतील आणि फुले सुद्धा छान लागतील. कटिंग लावत असताना आपण 2-3 एकाच झाडाच्या कटिंग लावायच्या आहेत, म्हणजे एक जर जगली नाही तर 2 तरी जगतील, म्हणून आपल्याला 2-3 एका वेळी लावायचे आहेत. आणि आता हे बघा, मी जसं कट केलेलं आहे तसं तुम्ही सुद्धा करा. लहान मोठं केलं तरी सुद्धा चालेल, आपल्याला फक्त झाड जगलं पाहिजे एवढंच महत्त्वाचं आहे. आणि इथे पहा, मी मोगरा सुद्धा घेतलेला आहे आणि मोगरा सुद्धा कटिंगने छान जगतो, म्हणून मोगरा सुद्धा आता लावणार आहे. आणि जेवढी आपण झाडं नवीन लावू त्याला जास्तच फुले येतात आणि जेवढं आपलं झाड जुनं होत जाईल तशी फुलं कमी कमी येत जातील. आणि नवीन असल्यावरच जास्त फुले येतात, म्हणून आपण नवीन प्रत्येक पावसाळ्यात नवीन झाड लावायचं आहे. आणि जुन्या झाडावर जर जास्त फुले पाहिजेत तर आपल्याला पूर्ण झाडाची हार्ड प्रूनिंग करावी लागते, त्याच्याने छान अशी फुले येतात. म्हणून तुम्ही नक्की करून पहा. तुमच्याकडे जर जुनं झाड असेल तर नक्कीच हार्ड प्रूनिंग करा, म्हणजे छान असे नवीन फुटवे येतात आणि फुले सुद्धा भरपूर लागतात. इथे पहा, माझे गुलाब आता पूर्ण कट करून झालेले आहेत आणि गुलाब मी भरपूर मोठा कट केला होता, म्हणून बघा त्याच्या कटिंग भरपूर झालेल्या आहेत. आणि आता मी ह्या कटिंग लावणार आहेत. आणि पाऊस पण पडतोय म्हणून ही पानं मी काढून टाकलेली नाहीत, तर पानं पूर्ण खराब होऊन जातील आणि नंतर छान असे त्याला फुटवे सुद्धा येतील. आणि हे जेवढे पण मी आज झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला नंतर मी सर्वच दाखवणार आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथे पहा, मी सुरुवातीलाच माती तयार केली होती, त्याच्यामुळे आता मला दाखवता येणार नाही. तर मी एक कुंडी गांडूळ खत घेतलेलं होतं आणि 2 कुंड्या माती घेतलेलं होतं आणि अर्धा कुंडी वाळू, थोडंसं शेणखत सुद्धा मी टाकलेलं आहे आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून नंतर कुंडी भरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गुलाब लावायचे आहेत. आणि दुसरी पद्धतीने जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही फक्त गांडूळ खत आणि कोकोपीट मिक्स करा आणि त्याच्यामध्ये कटिंग लावून पहा, त्याच्यामध्ये सुद्धा छान तुम्हाला रिझल्ट येईल. आणि इथे आता मी सर्व गुलाबाच्या कटिंग लावून घेतलेल्या आहेत आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्की मी शेअर करेन. आणि इथे पहा, आता मी जास्वंदीच्या कटिंग केलेल्या होत्या त्या लावून घेणार आहेत. बघा, जास्वंदीच्या सुद्धा कटिंग भरपूर आहेत. आणि ज्या वेळेस ह्या कटिंग लावून झाल्यानंतर पूर्णपणे जगल्यानंतर आपण ह्या पूर्ण सेपरेट सेपरेट कुंडीमध्ये लावायच्या आहेत. आणि कुंडीमध्ये लावण्यासाठी आपण 12 इंचाची कुंडी वापरली तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी वापरली तर आपलं झाड 2-3 वर्ष तरी छान मस्त सगळीकडे मुळे पसरतील आणि झाडाला मस्त फुले येतील. आणि जर आपल्याला 1च वर्षासाठी रिझल्ट पाहिजे असेल तर छोट्या कुंडीमध्ये लावलं तरी सुद्धा चालेल. आणि अशीच पावसाळा आहे तोपर्यंत झाडे लावून घ्या, म्हणजे भरपूर अशी आपल्याला फुले हिवाळ्यामध्ये भेटतील. म्हणून नक्की तुम्ही अशी झाडं लावा आणि कटिंग पासून लावा, त्याच्यापासून सुद्धा छान लवकर येतात फुले, म्हणून नक्कीच लावून पहा.
गुलाब आणि जास्वंदीची कटिंग लावून झालेली आहे आणि आता मी मोगरा लावणार आहे. मोगरा सुद्धा मी तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने लावायचा आहे. दोन्ही कटिंग जशा रोवून दिलेल्या आहेत तसाच मोगरा सुद्धा आहे. म्हणजे छान त्याला मुळे येतील आणि तुम्हाला जर वेळ भेटत असेल तर तुम्ही पानं काढून टाकली तरी सुद्धा चालेल. इथे पाऊस भरपूर पाऊस यायचा म्हणून मी पानं काढून टाकलेली नाहीत, तर तशीच रोवून दिलेली आहेत. आणि तुम्हाला जर वेळ भेटत असेल तर तुम्ही कटिंग लावत असतील तर नक्कीच पानं काढून टाका. आणि इथे पहा आता मी मोगरा आणि पारिजातक असे भरपूर कटिंग लावलेले आहेत आणि थोडेसे ॲपलचे सुद्धा लावलेले आहेत. आणि जेवढी पण माझी झाडं मोठी झालेली होती ती सर्व कट करून तीच लावलेली आहे, त्याच्याच कटिंग लावलेल्या आहेत. कारण जर आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना झाडं देता येतील म्हणून मी फेकून न देता त्या सर्व कटिंग लावून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या पद्धतीने कटिंग लावा तुमच्या घरी, म्हणजे तुम्हाला भरपूर अशी एकदम फ्रीमध्ये झाडं भेटतील. आणि ज्यावेळेस आपण आपल्या हाताने झाडं लावतो आणि त्याला फुलं वगैरे येतात तर खूप छान वाटतं. म्हणून नक्कीच तुम्ही झाडं लावून पहा आणि छान असा सुंदर अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. म्हणून नक्की झाडे लावा तुमच्या घरी. कुंडीमध्ये लावा, बाल्कनीमध्ये लावा, कुठेही लावा, पण झाडं नक्कीच लावा ह्या पावसाळ्यामध्ये. आणि जशा मी कटिंग करून लावलेल्या आहेत आणि माती सुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे, नक्की ह्या पद्धतीने लावून पहा. तुमच्या कटिंग सर्व जगतीलच. आणि आजचा माझा छोटासा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.